नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। मागचे 2 आठवडे साधकाच्या प्रगतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी बघत आहोत। त्या व्हिडिओमध्ये आपण सेवा करताना ओम नमः शिवाय का म्हटलं पाहिजे हे परमपूज्य आईंच्या वेळची एक आठवण आपण मागच्या आठवड्यात बघितली आणि त्याच्या आधी सुद्धा 10 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या पाळल्या पाहिजेत हे बघितलं। मग सेवा करताना ओम नमः शिवाय म्हणायचं ह्यात एक काही जणांना छोटासा डाऊट आला, की ते करत असताना सेवेसंबंधी काही डिस्कशन, इन्फॉर्मेशन, माहिती घेण्यासाठी बोललेलं चालतं ना? तर ते जरूर चालतं, पण ते बोलताना कधी आपलं भान हरपतं आणि संसारातल्या गोष्टींवर आपण येतो, गप्पा-टप्पा चालू होतात. येणाऱ्या बंधू-भगिनींविषयी गॉसिपिंग होतं हे आपल्यालाच कळत नाही. मग तिथे आपल्याला भान ठेवायचंय आणि त्या क्षणी ज्या क्षणी वायफळ चर्चा सुरू होईल, त्या क्षणी आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचंय. हे शाखा प्रमुखांनी पण ही जबाबदारी घ्यायला हरकत नाही. तरच आपल्या सगळ्यांच्या सेवेचं फळ आपल्याला 200% मिळेल. ते व्यर्थ वाया जाणार नाही. आजपर्यंत झाली ती चूक झाली, पण ह्यापुढे ती होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. असे तुमचे मेसेजेस सुद्धा मला आले आणि सगळ्यांनी आपापल्या चुका मान्य केल्या आणि त्या सुधारण्यासाठी सुद्धा सगळे प्रयत्न करणार आहेत. ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ती गोष्ट अंमलात आणायचा प्रयत्न करू. आता अजून एक गोष्ट, की माझ्या WhatsApp ग्रुपवर आपण अभ्यासाचा ऑनलाईन ग्रुप चालू केलेला आहे. तिथे सुद्धा आपण वेगवेगळे विषय 10 ते 15 मिनिटात ऑडिओ टाकले जातात आणि तो अभ्यास सुद्धा सुंदर चालू आहे. ज्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये तुमचा WhatsApp नंबर द्या, म्हणजे मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करीन. त्याच्यावर सुद्धा इंटरेस्टिंग अभ्यास चालू आहे. काही अभंगांचे अर्थ आपण बघणार आहोत. परमपूज्य आईंच्या प्रवचनांचा अभ्यास करणार आहोत. तसंच परमपूज्य आईंच्या वाङ्मयाचा पण अभ्यास करणार आहोत आणि जे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी ते सगळं आपण त्या ग्रुपवर बघणार आहोत. आता आजचा विषय बघूयात. काय होतं YouTubeच्या निमित्ताने किंवा मी जिथे सप्ताहाला जाते त्या माझा जनसंपर्क जास्त असल्यामुळे खूप लोकांचे फोन येतात. तेव्हा त्यांची दुःख समजतात आणि त्यापेक्षा परमपूज्य आईने आपल्याला किती सुखी ठेवलं ह्याची कल्पना येते. पण ती दुःख ऐकून मन हेलावून जातं. कधी-कधी माझी झोप उडते. मनाला चैन पडत नाही. सगळ्यांचं दुःख दूर व्हावं ह्यासाठी तळमळ लागते आणि त्या तळमळीपोटी मी आज परत हा व्हिडिओ टाकत आहे. ह्याच्या आधी सुद्धा मी कळकळून दुःखावर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला काय होतं, की समोरच्या माणसाचं मर्म कुठे चुकतंय हे समजून येतं, पण तो माणूस त्याच्या दुःखामध्ये त्याची मनस्थिती इतकी खालावलेली असते, की बाबा तुझं हे चुकतं हे सांगण्याचं धाडस सुद्धा माझं त्यावेळेला होत नाही. कारण त्याच्या दुःखात माझ्या शब्दांमुळे अजून भर पडता कामा नये. पण दुर्दैव काय वाटतं, की खरा गुरु आपल्याला मिळालेला असून आपल्याला सगळ्यांना 100% सुखी करण्याची त्या गुरुची पॉवर असून आपण दुःखातिशयाने रडतो आहे, हे आपलं दुर्दैव आहे. मग आपल्या 2 गोष्टी चुकतात त्या आपण आज टाळणार आहोत, टाळायच्या आहेत आणि त्या कोणत्या त्या मेजर गोष्टी आहेत त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे म्हणजे गुरु आज्ञेचं पालन आपल्याकडनं होत नाहीये आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे एकापेक्षा अनेक गुरु आपण सगळ्यांनी म्हणजे मी नाही केलेले, पण बऱ्याच 90% लोकांनी केलेले आहेत असं मला दृष्टीस दिसतं आणि हे मर्म आपलं चुकल्यामुळे वर्षोनवर्ष उपासना करून सुद्धा आपण अजून दुःखमुक्त झालेलो नाही. पहिला पॉइंट आहे आपल्या चुकांचा. गुरु आज्ञा पालन होत नाही आपल्याकडनं. गुरु जे सांगतील साधन ते आपल्या हिताचं आहे हा आपला दृढ विश्वास कमी पडतोय. गुरूंनी सांगितलेल्या साधना व्यतिरिक्त कितीही साधना आपण केली ती सगळी कष्टप्रायच होतील, म्हणजे त्यापासून काहीही फायदा मिळणार नाही. ती कष्टालाच कारण होतील. गुरूंनी सांगितलेलं साधन हलकं मानून आपण जर आपल्या मनाप्रमाणे
काही साधन करायला लागलो तर त्यामध्ये गुरुला कमी लेखल्यासारखं, त्याच्या आज्ञेचा अव्हेर झाल्यासारखं नाही होणार का? त्यामुळे गुरुनी सांगितलेलं साधन एक पतिव्रतेसारख्या निष्ठेनी आपण करत राहिलं पाहिजे. मग परमपूज्य आई आपले सद्गुरू यांनी आपल्याला कोणतं साधन सांगितलंय बरं? सामुदायिक उपासनेचा नेम, हरिमंदिरात किंवा जवळच्या शाखेत जाऊन. आणि हे मी वारंवार बंबार्डिंग करतेय, तुम्हाला कंटाळा आला असेल, परंतु ज्या माणसांनी परमपूज्य आईंचा सहवास घेतला असेल, ज्यांनी त्यांना ओळखलेलं असेल, त्यांना गुरु आज्ञेचं पालन, गुरु आज्ञा काय आहे हे नक्की माहिती असेल. ज्यांना ही गुरु आज्ञा बेसिकच माहिती नसेल, त्यांच्यासाठी माझं काहीही म्हणणं नाही आहे. माझंच उदाहरण द्यायचं, रामनवमी 8 एप्रिल 2014. माझी आई आज जाईल का उद्या जाईल अशी अत्यावस्थ परिस्थितीत होती. बिब्बेवाडी पुणे येथे आम्ही सामुदायिक भजनाचा नेम चालवतो आणि त्यावेळेला आज जाईल की उद्या जाईल असं असताना सुद्धा रामनवमीचं भजन मी माझ्या इथल्या एका भगिनींना आईजवळ बसवून रामनवमीचं भजनाची सुरुवात केली, ते अटेंड केलं आणि त्या सामुदायिक उपासनेच्या आणि दर शनिवारचं सुद्धा मी अटेंड करतच होते. पण त्या सामुदायिक उपासनेच्या प्रभावाने काय झालं की माझी आई आत्ता जाणार आहे हे जे माझ्यावर एवढं संकट आलेलं होतं, त्या संकटाचं त्या भजनामध्ये मला विस्मरण झालं. इतकं काही मला दुःख होतं त्यावेळेला, ते सगळं विसरून माझं मन गार झालं आणि आई 20 एप्रिल 2014 गेलीच. परंतु ह्या भजनाच्या नेमाने, दर आठवड्याच्या सामुदायिक 3 वारांच्या नेमाने काय झालं की ती सगळी भयावह परिस्थिती सहन करण्याची ताकद मला ह्या नेमाने मिळाली. आठवड्याचं रिचार्ज मारणं हे फार गरजेचं आहे. आपण कितीही टेक्नोसावी झालो तरी हरिमंदिरात जी काही तिन्ही त्रिकाळ उपासना चालून जे पावित्र्य निर्माण झालेलं आहे, हरीचा वास असलेलं हरिमंदिर, त्या पवित्र वास्तूची काय म्हणतो आपण, त्या वास्तू बरोबर आपण दुसऱ्या कशालाही कंपेअर करू शकत नाही. ती पवित्रता, ती जादू, ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, तो औरा हा आपल्याला घरी बसून ह्या जन्मात मिळणार नाही. मग ज्यांना बैलगाडीतनं जायचंय त्यांनी घरी बसून भजन करायला हरकत नाही, हे मी वारंवार सांगणार. कारण मला सामुदायिक भजनाचं महत्व कळलंय आणि मला तसं अनुभव आलाय. आणि माझ्यासारखं तुम्हाला पाय रोवून उभं राहायचं असेल, माझी आई जाऊन 12 वर्ष झाली. माझे आई वडील नसताना अनाथ अशी मी मुलगी, आई वेडी मुलगी, तिच्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही असं असताना अनाथ मुलीला काय म्हणतो आपण, तिला फाडून खायला अनेक आपली म्हणवणारी गिधाडं सुद्धा समोर असतात. आणि अशातच वादळ कमी आलेली नाहीयेत, पण पाय रोवून मी जी उभी आहे ती माझ्या आठवड्यातल्या 3 वेळच्या सामुदायिक उपासनेमुळे. हे जर सामर्थ्य, ही पॉवर, हे तेज तुम्हाला हवं असेल तर आजपासून सामुदायिक उपासनेचा नेम चालू करा. आणि हे तेज नको असेल तर घरी बसलात तरी काहीही हरकत नाही. अजूनही जर डोळे उघडत नसतील तर मी काहीही करू शकत नाही. दुसरी होणारी मेजर चूक आहे ती म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी सप्ताहाला जाते तेव्हा एकापेक्षा अनेक गुरु केलेले आहेत. सिद्धारूढ वैभव मध्ये समर्थ रामदासांचा अनुग्रह घेतलेला शिष्य तुकोबांकडे गेल्यावर त्याने तिथे अनुग्रह मागितल्यावर तुकोबांनी सांगितलं की एकदा अनुग्रह घेतल्यावर दुसऱ्या कोणाकडून घ्यायचा नसतो. सगळ्या संतांचं सांगणं एकच आहे, ज्याला फळ हवं असेल त्याला कष्ट करावेच लागतात. कोणत्याही संताकडे गेलं म्हणून इन्स्टंट प्रारब्ध दूर होत नाही. हे उपदेश करून सुद्धा तुकोबांकडनं अनुग्रह घेतल्यावर घ्यायची त्याने हट्ट धरला आणि मग त्याची वाचा गेली वगैरे, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीये, पण आपल्या विस्मरणात जाते. इतरांकडे जाणं म्हणजे दोष असं मी म्हणत नाहीये, पण सगळ्यांना आपल्या बापासारखं मानायला हरकत नाही. ह्याचा
आपल्या बापाला म्हणजे ज्याचा अनुग्रह घेतलाय त्या गुरुला राग कधीच येणार नाही. उलट आपल्या मुलाला सगळेजण मानतायत ह्याचा त्याला आनंदच होईल. पण इतर संत तुम्हाला कधी आपला म्हणतील किंवा कधी जवळ करतील, जेव्हा तुम्ही अनुग्रह घेतलेल्या गुरुला आपलं मानाल, तेव्हाच इतर लोक, इतर संत तुम्हाला जवळ करतील. पण आपल्या मेन गुरुला जर आपण सोडून इतरांकडे गेलो, तर इतर संत सुद्धा तुम्हाला दूरच करतील, आपलं मानणार नाहीत. एक घट्ट धरून इतर ठिकाणी जायला हरकत नाहीये. एका संतांनी जवळ केलेलं आहे म्हणून बाकीचे संत जवळ करतात. पण त्याच संतांना जर आपण सोडलं तर इतर कोणीही संत आपल्याला जवळ करणार नाहीत. ही संत वाणी सांगतेय मी, माझ्या पदरचा एकही वाक्य ह्यामध्ये नाही. म्हणून एकाला सोडू नये असं संत सांगत आहे. आणि म्हणून दुःख दूर होत नाही, अशी फसगत आपली होऊ नये म्हणून काय करायचं, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. सध्या 90% लोक माझ्या बघण्यात असे आहेत, मी जिथे जिथे सप्ताहाला जाते ते सगळे लोकांनी आधी आईंचा अनुग्रह घेतलेला असतो. पण इतर महाराजांची कीर्ती ऐकून आईंकडे दुःख दूर होत नाहीये अशा भ्रमात इतरांकडे आकर्षिले जातात आणि माझ्याकडे सप्ताहाला येतात मी जिथे जाते तिथे, कारण ती जुनी भक्त मंडळी असतात. तेव्हा माझ्या समोर पहिल्यांदा आईंच्या कृपेने झालं आणि अमक्या ह्या महाराजांच्या कृपेने असं झालं असं सांगतात. पण सध्याचा काळ कितीही पुढारलेला असला तरी एका वेळेला 2-3 लग्न करायची अजून आपल्यामध्ये सज्जन लोकांमध्ये पद्धत नाहीये. मग अशा 2-3 लग्न केलेल्यांचा उद्धार कसा व्हायचा अशी खंत माझ्या मनाला लागून राहते. आणि त्यामुळे एकच गुरु ठेवणं हे आपल्या सर्वांच्या हितासाठी फायदेशीर आहे. आणि म्हणून एक पक्का गुरु ठेवायचा आहे. आणि मग अभ्यासासाठी परमपूज्य आईनी काय केलं हो, की आपल्या पुस्तकांमध्ये सगळ्या संतांचा अभ्यास म्हणजे गोष्टी घालून ठेवल्या. तसं परमपूज्य आई हा पक्का गुरु म्हणजे तुमचा जो गुरु असेल त्याला पक्क ठेवायचंय. आणि अभ्यासानिमित्त म्हणून इतर गुरूंचं वाचन केलं किंवा त्यांच्याकडे गेलं तरी चालणार आहे. पण पक्क्या गुरुला जर ठेवलं नाही तर इतर महाराज जवळ घेणार नाही आहेत. हे पक्क आज तुम्ही ध्यानी घ्या, कानाला खडा लावा. आणि म्हणून दुःख दूर होत नाहीये. त्यामुळे 4 ठिकाणी 4 गुरु केल्यावर पतिव्रतेसारखी निष्ठा आणि प्रेम कसं कुठे राहिलं हो? आणि मग दुःख कसं दूर होईल याचा कळकळीने माझ्या सांगण्याचा आज रात्री विचार करा. मॉरल ऑफ द स्टोरी, आपण आपल्या ज्या होणाऱ्या ब्लंडर चुका आहेत त्या सुधारू. एक म्हणजे नियमित उपासनेचं आज्ञापालन आजपासून सुरू करा, शुभस्य शीघ्रम. आणि दुसरं म्हणजे एकापेक्षा अनेक गुरु करायची ही ब्लंडर मिस्टेक टाळूया. गुरु कृपा म्हणजे काय ते सांगते जाता जाता. आपल्याला खरा गुरु मिळणं, त्या गुरुविषयी आपल्या मनात भक्ती उत्पन्न होणं आणि गुरुविचनावर दृढ विश्वास, ह्या 3 गोष्टी गुरुकृपेची लक्षणं आहेत. आणि अशी जर तुमच्यावर गुरुकृपा झालेली असेल तर तुम्ही खऱ्या एका पक्क्या गुरुला सोडूच नका, ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. गुरुची आज्ञा पालन करिता सहजची घडते हरिसेवा. गुरुची आज्ञा अमान्य करिसी तरी कदापि न मिळे स्वसुख ठेवा. गुरु आज्ञा जो पालन करीतो हरिभक्ती त्या साधणार. तन मन धन जो गुरुपदी खर्ची खचित त्यासी हरी भेटणार. या पलीकडे मला काही सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. धन्यवाद. ओम नमः शिवाय.